आजच्या भागात पाहूया, एखाद्या स्त्रीला जर स्तनाचा म्हणजेच ब्रेस्टचा कॅन्सरचं निदान झालं असेल तर होमिओपॅथीने तो कशा पद्धतीने त्याच्यावर उपचार केले जातात, म्हणजे होमिओपॅथीने त्याचं बायोलॉजिकल कॉन्फ्लिक्ट काय आहे कसं समजून घेतलं जातं हे आपण पाहूया. जर त्या स्त्रीला उजव्या स्तनामध्ये जर कॅन्सरची गाठ असेल तर परत उजव्या स्तनाचे 4 क्वाड्रंट असतात, जसं की अप्पर आउटर, अप्पर इनर, लोअर आउटर, लोअर इनर, तसेच लेफ्टचे पण असतात. पण तो कुठल्या भागात आहे, ती आलेली गाठ कुठल्या भागात होती हा विचारात घेतला जातो. जेव्हा स्तनाचा कॅन्सर उजव्या बाजूला असतो त्यावेळी त्या स्त्रीला तिच्या नवऱ्याविषयी, माहेरी तिच्या वडिलांविषयी, सासरी तिच्या सासू सासरे, थोरले दीर, तर ह्या लोकांच्या मध्ये त्या स्त्रीचे ताणतणाव कुठे होते, नात्यात ताणतणाव कुठे होतो हा अभ्यास केला जातो आणि त्याप्रमाणे औषधाची निवड केली जाते. त्याचबरोबर जर त्या स्त्रीला डाव्या बाजूला लेफ्ट साईडला जर ब्रेस्ट कॅन्सर असेल तर तो कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे हे विचारात घेऊन त्या स्त्रीला माहेरी तिचे आई किंवा लहान भावंड, भाऊ किंवा बहीण यांच्या नात्यामध्ये काय ताणतणाव असतात, म्हणजे हे लोक त्यांच्यापासून का दुरावले गेलेले आहेत. आणि ज्यावेळी डक्टल कार्सिनोमा असतो, ज्यावेळी जे आपण हिस्टोपॅथचा रिपोर्ट करतो त्यावेळी डक्टल कार्सिनोमा असतो, तर त्या आईची थॉट प्रोसेस सबकॉन्शियसली अशी असते की माय चाइल्ड इज इन प्रॉब्लेम, आय शुड नरिश अँड फीड हिम. आणि मग हायपोथॅलॅमसमधनं त्यांना मेसेज मिळतो की दूध सिक्रेट करा, की ज्यावेळी त्याला खरोखरच त्या आवश्यकता नसते आणि त्यावेळी डक्टल कार्सिनोमा होतो. किंवा ह्यापैकी कुठलीही व्यक्ती त्या स्त्रीपासून काही कारणास्तव किंवा इतर कुठल्या स्त्रीमुळे किंवा इतर काही कारणास्तव दुरावली गेली असेल तर पॉलिफरेटिव्ह कार्सिनोमा हा आजार होतो. मग इथपर्यंत खोलमध्ये जाऊन त्या स्त्रीचा मूळचा स्वभाव, तिला असलेले मानसिक ताणतणाव, ती गेलेल्या त्या फेजमधून मग कुठे तिला जेनेटिक म्युटेशन व्हायला कारण घडलं, ट्रिगर कॉज घडला, हे अभ्यासून त्याप्रमाणे जर आपण त्या स्त्रीला होमिओपॅथीच्या औषधाची निवड केली तर आपण ती कॅन्सरची वाढ चांगल्या प्रकारे नियंत्रित ठेवू शकतो. अशाच वेगवेगळ्या कॅन्सरच्या आजारांची होमिओपॅथीने कारणमीमांसा कशी केली जाते हे जाणून घेण्यासाठी आमचा यूट्यूबवरचा लॉंग व्हिडिओ अवश्य बघा.